लग्नानंतर होईलच प्रेम आजच्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे मानिनी जीवाकडे आलेली असते. जो जीवा नंदिनीचा डबा पॅक करत असतो. तेव्हा मानिनी म्हणते, अरे ऐक ना जीवा, त्या गोरे काकूंचा सिलेंडर संपलाय, प्लीज त्यांना आपला सिलेंडर नेऊन दे ना. अरे वॉचमॅन काका नाही येतं आणि त्यामुळे मी तुला सांगते. तेव्हा जीवा म्हणत असतो, अगं आई, काय झालंय, तू वेडी आहेस का? मी असं अजिबात काहीही करणार नाही आहे. कारण वॉचमॅन काकांचं काम मी का करू? आणि मुळात तो सिलेंडर एवढा मोठा आहे की मी कसा उचलणार आहे? तू त्यांना सांग ना, कोणाला तरी येऊन घेऊन जायला किंवा आल्यावर द्यायला सांग ना. हे बघ, मला जमणार नाही आहे. तो सिलेंडर किती जड असतो. तेव्हा मानिनी म्हणत असते, पुरुषासारखा पुरुष तू. सिलेंडर जड आहे हे समजतं, तुला उचलणार नाही हे समजतं, तुला त्रास होईल हे समजतं. मग जशी एखाद्याची तब्येत असेल त्याच पद्धतीने त्यालासुद्धा थोडंसं समजून घेतलं पाहिजे की नाही. तेव्हा तो म्हणत असतो, अच्छा, म्हणजे कोणीतरी माझी तक्रार केली वाटतं. तेव्हा मानिनी म्हणते, कोणी माझ्याकडे तुझी तक्रार केली नाही आहे. मीच तिच्याकडे गेले होते. बिचारीचे किती पाय दुखत आहेत. काय एवढी तू एक्सरसाइज करून घेतोयस रे? थांब, येऊ दे आता विक्रमला. तुझं नावच सांगते विक्रमला. तेव्हा जीवा म्हणत असतो, हे बघ, मी काहीही चुकीचं करत नाही. तिच्याकडून एक्सरसाइज करून घेणं हे बरोबरच आहे. अरे जीवा, तू तिचा नवरा आहेस, तरीसुद्धा तुला तिची मर्यादा येत नाही का? त्यावर जीवा म्हणत असतो, अगं, त्यावेळेला मी तिचा नवरा अजिबातच नाही. मी एक कोच आहे आणि कोच असल्या कारणाने मी ते सगळं काही करून घेतोय असं अजिबातच नाही. मी तिचा ट्रेनर आहे असं तो मानिनीला म्हणत असतो. तेवढ्यात नंदिनी येते आणि नंदिनी लंगडत लंगडतच आलेली असते. जेव्हा नंदिनी लंगडत लंगडत येते तेव्हा मानिनी तिच्याकडे पाहते. तिला त्रास होत असतो. तर आता मानिनी म्हणत असते, नंदिनी ऐक ना, आज ऑफिसला जाऊ नकोस ना. जीवा, जा पटकन तिला सोडून ये बरं. तेव्हा तो म्हणत असतो, नाही नंदिनी, चालत जा आणि किती स्टेप होत आहेत ना ते मला मेसेज कर. असं म्हटल्यानंतर आता मानिनीला अजूनच राग येतो. मानिनी म्हणत असते, का रे, मुद्दाम करतोयस ना हे सगळं काही? मुद्दामून चालले ना हे तुझं? का असं वागतोयस र? तेव्हा आता तो तिच्या हातामध्ये डब्बा देतो आणि तो म्हणत असतो, लाल भात दिलाय, त्याचबरोबर इथे काळ्या चण्याची उसळ दिली, सॅलड दिले आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आजच भात मिळणार आहे, उद्यापासून भात मिळणार नाही आहे. आणि किती चालणार आहेस ना, किती स्टेप होत आहेत ना, हा मला फोन कर किंवा मेसेज करून ठेव, समजलं तुला? असं म्हणून आता नंदिनी रागानेच त्याला म्हणत असते, हो हो ठीक आहे, करते, मेसेजही करते आणि फोनही करते, काही नका सांगू मला. तेव्हा मानिनी ओरडते आणि म्हणत असते, जीवा, हे सगळं अति होतंय असं वाटत नाही आहे का तुला? का असं वागतोयस रे जीवा? तेव्हा तो म्हणत असतो, नाही, मी काही एक चुकीचं वागत नाही. मी जे काही वागतोय ना ते अगदीच बरोबर आहे. त्यामध्ये चुकीचं असं काय आहे बरं? तेव्हा मानिनी म्हणते, हो, तू चुकीचंच वागतोस. नंदिनी थांब, काही गरज नाही तुला चालत जाण्याची. थांब, मी ड्रायव्हरला सांगते, गाडी वगैरे घेऊन तुला ते सोडतील. तेव्हा ती म्हणत असते, नाही आई, असू द्यात, मी जाते चालतच. असं म्हणून ती आता चालत निघालेली असते. तेव्हा मानिनी पुन्हा जीवावर ओरडते आणि म्हणत असते, हे जीवा, तू फार हे चुकीचं करतोयस हा. मला हे अजिबात पटलेलं नाही आहे. विक्रम जरी असते ना तर त्यांनासुद्धा ही गोष्ट अजिबात पटली नसते आणि तू फार चुकीचं करतोयस. का असं वागतोयस रे जीवा? असं मानिनी त्याला म्हणते. आणि तेव्हा तो म्हणत असतो, अजिबात नाही, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी हलगर्जीपणा करूनच घेणार नाही. कारण मी इथे तिचा ट्रेनर आहे आणि त्यामुळे मी जे सांगेल तेच तिला करावं लागणार आहे. असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, काव्या फ्रेश होऊन आलेली असते. आता जेव्हा काव्या फ्रेश होऊन येते तेव्हा पार्थ म्हणत असतो, चला मी तुम्हाला आता ना घरी सोडतो. तेव्हा ती म्हणते, का? चला ना, गाडी चालूयात ना. तेव्हा पार्थ म्हणतो, असू देत, तुम्ही थकला आहात ना, मला पण ऑफिसला जायचं आहे. असं म्हणून आता पार्थ आणि त्याचबरोबर इथे काव्या गाडीमध्ये बसतात. पार्थ आणि काव्या गाडीमध्ये बसल्यानंतर दोघेही जण जायला लागतात. आता दोघेही जण जात असताना समोर पाहतात तर काय, समोर इकडे मुले असतात. तेव्हा काव्या खूप घाबरते. तिला असं वाटतं की नेमकं काय झालेलं असेल, ही मुलं नेमकी इथे काय करतायत. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि पार्थ हा गाडी थांबवतो आणि पार्थने गाडी थांबवल्याबरोबर आता लगेचच ते दोघेही जण खाली उतरतात. तेव्हा काव्या म्हणत असते, अरे मुलांनो, काय झाले तुम्हाला? तुम्ही असं गाडीसमोर का बरं उभे राहिलेला आहात? आणि काय रे, ए तुझ्या पायाला का लागलेला आहे? आणि त्याचबरोबर इकडे पार्थ म्हणत असतो, आणि तेच तर, बघा ना काय लागले. आणि त्याच वेळेला ती मुलं म्हणत असतात, प्लीज आम्हाला इथे ह्या चौकापर्यंत सोडाल का? तेव्हा पार्थ म्हणत असतो, हो ऑफकोर्स, का नाही, सोडणार ना. काव्या, चालवाल का तुम्ही गाडी?
तेव्हा काव्या म्हणत असते मी. त्यातील एक मुलगा म्हणत असतो हो तुम्ही कोणाला गाडी सांगताय यांना. अहो स्त्रियांना कुठे गाडी चालवता येते, स्त्रियांना अजिबात गाडी चालवायला येऊ शकत नाही. कारण मी तुम्हाला सांगतो ना, स्त्रियांना फक्त घर मूल आणि हेच करू शकतात त्या. तेव्हा काव्या म्हणत असते 1 मिनिट, तुम्ही मला चॅलेंज करताय, तुमची हिंमत कशी झाली मला चॅलेंज करण्याची, तुम्ही समजता कोण स्वतःला, काय आहे हे सगळं. असं बोलल्यानंतर आता लगेचच काव्या म्हणत असते चला बसा गाडीत, मी गाडी चालवते आणि मीच तुम्हाला सोडते. असं सुद्धा आता इकडे काव्या बोलते. आणि त्यानंतर सगळे मुलं पाठीमागच्या सीटवर बसतात आणि पार्थ काव्याच्या बाजूला बसतो. आता इकडे काव्याने गाडी सुरुवात केलेली असते. इकडे ही मुलं म्हणत असतात चला श्री गणेशाय नमः असं म्हणून आता ते बोलायला सुरुवात करतात आणि काव्याला चेअरअप करत असतात. पार्थला मात्र फार आनंद होत असतो, कारण काव्याने अक्षरशः एका अनुभवी व्यक्तीसारखीच गाडी चालवलेली असते. त्याचमुळे पार्थला इथे फार आनंद होतो. तो विचार करतो की काव्याला थोडंसं डिवचलं ना की बरोबर काव्या त्या सर्व काही गोष्टी इथे करतात. म्हणजे बघा ना, आत्ता फक्त आपण तिला इथे सांगितलंय की तुला गाडी जमू शकत नाही, त्यामुळे लगेच आता इकडे तिनं मनावर घेतलं आहे. आता थोड्याच पुढे अंतरावर गेल्यावर त्या मुलांचं इथे एक चौक येतो आणि ती मुलं म्हणत असतात बस आम्हाला इथेच सोडायचे. त्यावर आता ती मुलं पार्थला म्हणत असतात दादा आमची चॉकलेट. तेव्हा पार्थ आता त्यांना भरपूर पैसे देतो आणि म्हणत असतो घ्या चॉकलेट घ्या आणि मस्त एन्जॉय करा. त्याच वेळेला काव्या म्हणत असते काय हे देशमुख, तुम्ही ह्यांना चॉकलेट्स पैसे वगैरे दिलेत म्हणजे. त्यावर पार्थ म्हणत असतो ओ तर लंबी कहाणी आहे. असं म्हणून जेव्हा काव्या फ्रेश व्हायला गेलेली असते त्याच वेळेला आता पार्थने त्या सर्व मुलांना एकत्र जमा केलेलं असतं आणि असं सांगितलेलं असतं मला तुमची थोडी मदत हवी आहे. काय आहे ना इथे आत्ता एक ताई येतील आणि त्यांना असं सांगायचं की तुम्हाला गाडी चालवायला जमणार नाही वगैरे वगैरे, त्यांना डिमोटिवेट करायचे. आणि काय रे छोट्या तुझ्या पायाला थोडंसं तुला गुडघा वगैरे फोडून घेता येईल का. तेव्हा तो म्हणतो केचप लावू का. अरे वा तुम्ही तर माझ्या पुढच्या आहात की ठीक आहे. असं म्हणून आता अशी जुगाड केली. त्यावर काव्या म्हणत असते काय हे देशमुख तुम्ही हे सगळं असं केलंय. त्यावर पार्थ म्हणत असतो हो कारण हे सगळं करावं लागलं. आणि तेव्हा ती मुलं तयार झाली आणि ती मुलं तयार झाल्यानंतर तिथून पुढं तर तुम्हाला सगळं काही माहितीच आहे. आता काव्या म्हणत असते म्हणजे देशमुख. त्यावर पार्थ म्हणत असतो हो काव्या मला माहिती ना, खरं तर तुम्हाला चीअरअप केलं का तुम्ही खरंच काही एखादी गोष्ट नाही म्हटलात ना तर ती तुम्ही अगदी आनंदाने करू शकता. हे सगळं काही आता इकडे पार्थ बोलून दाखवत असतो आणि तेव्हा काव्याला त्या गोष्टीचा खूप आनंद होत असतो. काव्या लगेच आता पार्थला मिठी मारते आणि त्यानंतर मात्र आता काव्या म्हणत असते बरं चला आता देशमुख घरापर्यंतसुद्धा गाडी मीच चालवणार आहे. तेव्हा पार्थ असं काव्या असं म्हटल्याबरोबर पार्थ म्हणत असतो हो तर तुम्हालाच आता घरापर्यंतसुद्धा गाडी चालवायची आहे, मी त्यामध्ये काहीच बोलणार नाही. असं म्हणून आता दोघीजण आनंदाने घरी निघालेले असतात. इकडे दुसऱ्या बाजूला अनिशा काव्याने पार्थला पाहते आणि तेव्हा तिची मैत्रीण म्हणत असते ऐक ना असं दुरून दुरून उभं राहून काय पाहते, चल ना त्यापेक्षा काव्याला बोलूयात, ती किती आनंदी आहे गाडी शिकते. त्यावर अनिशा तिला म्हणत असते ती आत्ता गाडी शिकतीये खरी पण असं म्हटल्यानंतर पुन्हा अनिशा तिथेच थांबते. आता रम्या किचनमध्ये असते आणि ती स्वतःसाठी कॉफी बनवत असते. त्याच वेळेला विजयचा तिला फोन येतो. आता तिला खूप वाईट वाटत असतं, विजयचा फोन आल्यावर राग येतो. आता विजय तिकडून एक डायलॉग मारत असतो आणि डायलॉग म्हणजे असं असतं की मी ए सीमध्ये बसलो आहे आणि बाहेर एवढं थंड हॉट वातावरण सुरू आहे. मग हॉट असं शब्द बोलल्याबरोबर इकडे रम्याला वाईट वाटतं आणि ती मोबाईल इकडे बाजूला पकडते. त्याच वेळेला आता विजय म्हणत असतो सॉरी हां हे सगळं मला एक लाईन बनवण्यासाठी किती वेळ घेतला आहे. त्यावर रम्या त्याला म्हणते कशाला उगाचच अशा लाईन्स वगैरे बनवतोस, त्याची काही गरज नाही आहे. तू जसा आहेस ना तसा ओरिजिनल आणि नॅचरल माझ्या सोबत बोललास तरीसुद्धा चालेल. तेव्हा तो म्हणत असतो हो हो तुला इम्प्रेस करण्यासाठी चाललं होतं सगळं, पण ऐक ना रम्या असू दे सगळं, आपण आज शॉपिंगला जायचं का. तेव्हा ती म्हणत असते नाही रे आज खूप महत्त्वाची मीटिंग आहे, कॉन्फरन्स आहे आज, कॉन्फरन्स रूममध्ये आहे मी आज. असं म्हटल्यानंतर तिकडून विजय म्हणत असतो मग कॉन्फरन्स रूममध्ये तुम्हाला कॉफी फेटणं अलाउड आहे का. असं म्हटल्याबरोबर आता रम्या आजूबाजूला पाहते आणि म्हणत असते हे तुला कसं समजलं, कुठे आहेस तू. त्यावर तो म्हणत असतो मी कुठे आहे, मी एखाद्या व्यक्तीसोबत बोलण्यासाठी किंवा मी कनेक्ट झालो ना तर माझे कान नाक आणि डोळे हे खूप अलर्ट असतात, खूप मी ते क्लिअर ठेवतो आणि त्यामुळे तू आत्ता काय करतेस कुठे आहेस हे सगळं काही मला कळतं आहे. तेव्हा ती म्हणत असते अच्छा सॉरी. तेव्हा तो म्हणतो असू देत ना रम्या, तुझा जर मूड नसेल तर आपण नंतर कधीतरी जाऊयात, पण ऐक ना आईबाबांचा गावावरून फोन आला होता, ते म्हणत होते की आम्हाला रम्याला भेटायचं आहे म्हणून. तेव्हा रम्या म्हणत असते वाव हे तर खूपच छान आहे,
मग ऐक ना, कधी भेटायला घेऊन येऊ मी त्यांना? तेव्हा रम्या म्हणते, कधी म्हणजे काय, उद्याच घेऊन ये. त्यावर तो म्हणत असतो, अरे वा, किती ती घाई. तेव्हा रम्या म्हणत असते, हो म्हणजे बरं ठीक आहे, चल असू दे, उद्या पण मस्त बघण्याचा कार्यक्रम करूयात, असं विजय आता इथे रम्याला म्हणत असतो. तेव्हा रम्या मनातच म्हणत असते, बघण्याचा कार्यक्रम अँड ऑल असू दे, मलासुद्धा आता मजाच घ्यायची आहे. पण तेव्हा रम्या त्याला म्हणते, अरे पण तुझ्या लक्षात आहे ना, मी घातलेली अट तुझ्या लक्षात आहे ना? तेव्हा तो म्हणत असतो, हो चांगलीच लक्षात आहे. असं म्हणून दोघे एकमेकांना बाय करून फोन ठेवतात. आता नंदिनी किचनमध्ये आलेली असते. किचनमध्ये येऊन स्वयंपाकाची पूर्ण तयारी करत असते. तेवढ्यातच मानिनी येते. मानिनी तिला म्हणते, अगं नंदिनी आलीसुद्धा? अगं मी इथे शेजारच्या काकूंकडे त्यांनी मला बोलवलं होतं, आज त्यांच्याकडे चैत्रातलं हळदी कुंकू होतं ना, त्यामुळे. आणि काय गं नंदिनी, पाय बरं आहे का गं तुझा? कशी आलीस तू? अहो आई मी चालतच आले. काय गं बाई नंदिनी, तू पण खूपच मनावर घेतलंयस हे वजन वगैरे कमी करण्याचं. पण ऐक ना, तू आत्ता गुढीपाडव्याला पण काहीच गोड खाल्लं नाही आहेस, तर मग मी काय म्हणते एकदा ऐकून घेतेस का? तेव्हा ती म्हणत असते, काय ऐकून घ्यायचं आहे? त्यावर ती म्हणते, ऐक ना, हे बघ ना, त्या काकूंनी किती छान असे गोड रव्याचे लाडूत बनवून दिलेले आहेत. त्यांनी बनवले होते हळदी कुंकासाठी, तेच दिलेले आहेत. प्लीज खा ना थोडंसं. तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही आई, मला नको आहे. अगं खा गं, काही नाही होतं आहे. नाही आई, मी शुगर पूर्ण बंद केली. हे बघ नंदिनी, थोडंफार खाल्ल्याने काही होत नाही आहे, खा गं थोडंसं. तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही आई प्लीज, आत्ता मी कसलीच साखर खात नाही आहे. त्यावर आता तिथे वसू आलेली असते. वसू तिथे आल्यानंतर वसू म्हणत असते, काय गं नंदिनी, मी आज 3-4 दिवस झालं ऐकते, तू फक्त आणि फक्त इथे डाएट आणि ते डाएटच करत आहेस. नेमकं डाएटच्या पुढे तुला काही सुचतंय का नाही? अगं काय गरज आहे एवढं वजन आणि हे सगळ्या काही गोष्टी करण्याची? आणि तुला एक गोष्ट सांगू का नंदिनी, हे बघ, आपण बायका आहोत, तर बायकांचं वजन हे वाढतंच. आपल्या मागं किती कामं असतात, किती काय गोष्टी असतात, मग आपलं वजन वाढणारच ना. तू एवढा का बरं आणि कशामुळे विचार करत आहेस? आणि गोड खाणारा नाही आहेस का तू? आता मला सांग, कशी कंट्रोल करणार आहेस तू गोड खायला? आणि गोड हा आपल्या आयुष्यातला, आपल्या जेवणातला एक अविभाज्य घटक आहे. मग तू असं कसं करू शकतेस? त्याच वेळेला आता इकडे नंदिनी म्हणत असते, आपले पूर्वज काय म्हणायचे, आपल्या घरामध्ये गोड हे कधी बनायचं? फक्त आणि फक्त ते गोड सणासुदीलाच बनवायचं. मग तेव्हाच आपण सुद्धा ते गोड खायचो. मग मला सांगा, सणासुदीलाच बनायचं म्हणजे तेव्हाच ते गोड खाण्यात येतं. पण हल्ली असं अजिबात होत नाही आहे. हल्ली सर्रास लोक गोड खाऊ लागलेले आहेत. कधीही काही बड्डे असेल, चला गोड खा. कोणाचं ॲनिव्हर्सरी असेल, चला गोड खा. इकडे ही टीम जिंकली, चला गोड खा. एखादा छोटा सण असेल, चला गोड खा. हा ते सगळं ठीक आहे, पण आपल्या तब्येतीकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे ना. म्हणून आपले पूर्वज नेहमी इथे फक्त आणि फक्त दिवाळी दसऱ्यालाच त्यांच्याकडे पुरणाच्या पोळ्या बनवायच्या. आणि आता तसं नाही आहे. आता तर खावीशी वाटली तरीसुद्धा सगळं काही बनलं जाते. मग ते गोड आता शरीरामध्ये जास्त होत चाललेलं आहे ना, त्याचमुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, असं तुम्हाला वाटत नाही का? असं सुद्धा आता इकडे नंदिनी बोलत असते. तेव्हा वसूची बोलती बंद केलेली असते. आणि वसूची बोलती बंद केल्यानंतर सगळेजण आता इकडे वसूकडे, नंदिनीकडे पाहतच असतात. त्यावर आता ती म्हणत असते, असू दे गं बाई, असू दे, तू काय कोणाचं ऐकणार नाही आहेस, आणि मी तरी उगाचच माझ्या तोंडाची वाफ कशाला घालू, असं ती म्हणते. तेवढ्यातच आता तिथे रम्या आलेली असते. तर आता वसू म्हणत असते, ऐक ना, त्या विजयचा फोन आला होता. तो म्हणत होता की त्याच्या आईबाबांना घेऊन यायचं आहे, आणि त्याच्या आईबाबांना घेऊन येण्यासाठी आता आपण एक काम करूयात का, म्हणजे उद्याच बघण्याचा कार्यक्रम करूया का, असं ती म्हणते. आणि त्याच वेळेला आता हे सगळं काही बोलल्यानंतर मानिनी खूप खुश झालेली असते. रम्या हॉलमध्ये आलेली असते. आणि आता काव्या म्हणत असते, ऐका ना पार्थ, मी काय म्हणते, आपण ना उद्या गाडी चालवण्यासाठी हायवेला जायचं का? तेवढ्यातच आता रम्याच्या कानावर आवाज जातो आणि ती म्हणत असते, म्हणजे ह्या काव्याने गाडी चालवायला शिकली की काय, असं सुद्धा इकडे ती बोलते. आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्यानंतर पार्थ आणि इथे काव्या येतात. आणि तेव्हा रम्या म्हणत असते, काय गं काव्या, काय झाले? अगं काय सांगू तुला, आज देशमुखांमुळे मी खूप छान गाडी चालवली. मला तर एवढा आनंद झाला आहे ना, की म्हणून काही विचारू नको. आज मी फार खुश आहे, असं इथे ती बोलते. आणि ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर रम्याच्या चेहऱ्यावर तेवढा आनंद दिसत नसतो. आणि तेव्हा पार्थ ही गोष्ट नोटीस करतो. पार्थ ही गोष्ट नोटीस केल्यानंतर आता इकडे मी म्हणते, काय सांगतेस, म्हणजे खरंच काव्या तू गाडी चालवलीस? त्यावर काव्या म्हणत असते, हो खरंच सांगते. पार्थ मनामध्ये विचार करतो, रम्याला खरंच नाही आवडलं बहुतेक इथे काव्याने गाडी चालवलेली.
त्यावर ती म्हणत असते, काय सांगू, पार्थने एवढी छान आयडिया केली ना, आणि पार्थच्या त्या आयडियामुळेच मी इथे गाडी चालवायला शिकले आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इकडे आपण पाहतो की जो पार्थ आहे तो म्हणत असतो, अरे वा, ही तर छानच आनंदाची गोष्ट आहे. तेव्हा काव्या रम्याला म्हणते, ऐक ना रम्या, पण उद्या ना मीच तुला छान असं तयार करणार आहे. काही जरी झालं ना तरी सुद्धा तू छान दिसली पाहिजेस, आणि तुला मला सांग कोणती साडी वगैरे नेसायची. त्यावर रम्या म्हणत असते, ऑफकोर्स तूच मला रेडी करणार आहेस ना, पण आता काव्या तुमचे खूप पाय दुखत आहेत ना, चला मी तुम्हाला फूट मसाज करून देतो. असं म्हणून आता पार्थ काव्याला घेऊन जातो. तेव्हा रम्याला फार राग येत असतो, आणि फार राग आल्यानंतर ती म्हणत असते, फूट मसाज का, थांब आता बघतेच, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला जेव्हा जीवा घरी येतो तेव्हा पाहतो तर काय, नंदिनी मात्र अक्षरशः शांत झोपून गेलेली असते. जेव्हा नंदिनीला तो असं झोपलेलं पाहतो तेव्हा त्यालाच थोडंसं वाईट वाटू लागलेलं असतं. तो विचार करतो, खरंच माझ्यामुळे नंदिनीची ही अवस्था झाली आहे का? कारण कशा पद्धतीने आम्ही सगळं काही एन्जॉय करायचो, कशा पद्धतीने ह्या सगळ्या काही गोष्टी इथे व्हायच्या, मग आज नंदिनीची ही अवस्था फक्त आणि फक्त माझ्यामुळे होते का, असा इकडे आता तो विचार करू लागतो. आणि ह्या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर त्याला ते नंदिनीचे सगळे काही दिवस आठवू लागतात. आणि त्याचबरोबर तो आता म्हणत असतो, नाही, काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे नंदिनीला मी असं हारू देणार नाही. काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे नंदिनी, मी तुला पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रयत्न करणारच आहे, असं सुद्धा इकडे आता तो बोलू लागतो. आणि त्याच वेळेला नंदिनीच्या बाजूला जाऊन बसतो, कारण जीवाच्या डोळ्यामध्ये खूप पाणी आलेलं असतं. त्याला फार वाईट वाटू लागलेलं असतं. जेव्हा नंदिनीच्या बाजूला जाऊन बसतो तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आलेले केस तो बाजूला करण्याचा प्रयत्न करत असतो, पण तेव्हाच हात मागे घेतो आणि बाजूला पायापाशी जाऊन बसतो आणि तिचे पाय चेपू लागतो. आता मनामध्येच एकटाच बडबड करत असतो. तो म्हणत असतो, नंदिनी सॉरी, मला माहिती आहे तुझं वजन नाही वाढलेलं, पण आयुष्यात फिट राहणं हे फार महत्त्वाचं आहे. एकदा फॅट वाढलं ना तर मग ते वजन खूप वाढत जातं, खूप कंट्रोल करावं लागतं, पण कंट्रोल करूनसुद्धा त्या गोष्टी आवाक्यात येत नाहीत आणि ते वजन वाढतच जातं. आणि म्हणूनच आत्ता तू जो काही हा निर्णय घेतला आहेस ना तो फार गरजेचा आहे, आणि त्यामुळे तुझं थोडंसं वजन कमी होणं आणि फिट राहणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. माहिती नंदिनी, मी तुझ्यासोबत थोडंसं स्ट्रिक्टली वागतोय, एक नवरा म्हणून, पण एक कोच म्हणून मला हे वागावंच लागणार आहे. असू दे, आता ह्या सगळ्या गोष्टीचं फळ तुला चांगलंच मिळणार आहे. त्या सगळ्या गोष्टीसाठी नंदिनी, मी तुझी अगदी मनापासून माफीसुद्धा मागतोय, असं सुद्धा जीवा आता इथे नंदिनीला बोलत असतो, सांगत असतो. पण नंदिनी मात्र आता शांतपणे झोपलेलीच असते. जीवा म्हणत असतो, नंदिनी, तुला एक गोष्ट सांगू का, मला असं वाटतंय माझ्या बायकोला इकडे आरशासमोर जर ती उभी राहिली ना तर तिला आनंद झाला पाहिजे. तिने अभिमानाने स्वतःकडे पाहिलं पाहिजे की मी ती किती छान दिसते, ना की मी अशी आहे, मी तशी आहे, मला हे होतंय, मला ते होतंय, आणि त्याचबरोबर मी दुसऱ्यांसारखी अजिबात छान नाही आहे का, ह्या सगळ्या गोष्टी तिच्या मनामध्ये अजिबात येता कामा नयेत. बस एवढंच नंदिनी मला वाटते, आणि मला माझी ही सुद्धा खात्री आहे की तू ह्या सर्व गोष्टी नक्कीच व्यवस्थित करशील. असं म्हणून आता जीवासुद्धा झोपी जातो. तर आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे आता हे दोघेही जण संध्याकाळी आईस्क्रीम एन्जॉय करत असतात, आणि आईस्क्रीम एन्जॉय करत असताना पार्थ काव्याला भरवतो, काव्या पार्थला भरवते. आणि त्याच वेळेला पार्थ आता काव्याला म्हणत असतो, खरं सांगू का काव्या, रोज संध्याकाळी ना कपल्सने असा क्वालिटी टाईम एकमेकांबरोबर अर्धा तास तरी इथे स्पेंड केला पाहिजे. तेव्हा काव्या म्हणत असते, खरंच देशमुखा, अगदी बरोबर बोलताय, असं म्हणून इस बात पे एक सेल्फी हो जाए, असं म्हणून काव्या आणि पार्थ एक सेल्फी काढतात. आता दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली असते. जीवा उठतो आणि नंदिनी म्हणतो, पण नंदिनी म्हटल्यानंतर नंदिनी तिथे बाजूला कुठेच झोपलेली दिसत नाही, आणि त्यामुळे तो थोडासा घाबरतो की नंदिनी नेमकी गेली कुठे असेल. असं म्हणून आता तो लगेचच नंदिनीला शोधायला लागतो. त्याला खूप काळजी वाटत असते की नंदिनीचे पाय दुखत होते, आणि जर तिला काही त्रास झालाय का, कुठे गेली असेल, असं म्हणून तो तिला खाली शोधायला येतो. आता जेव्हा जीवा हा जिन्यातून खाली येत असतो तेव्हा समोर पाहतो तर काय, समोर इथे आता नंदिनी स्टेप करत असते, म्हणजे त्या जिन्यावर ज्या पद्धतीने करायला सांगितलेलं असतं त्या पद्धतीने इकडे ती करत असते. आणि पाहतो तर काय, आता नंदिनीने वेगळाच ड्रेससुद्धा घातलेला असतो, आणि त्या ड्रेसमध्ये सुद्धा नंदिनी कमाल दिसत असते. आता जीवा येतो आणि अक्षरशः नंदिनीकडे पाहतो, आणि त्याला खूप मोठा धक्का बसतो की नंदिनी आज चक्क माझ्या आधी उठली आणि ह्या स्टेप फॉलो करते. असं पाहिल्यानंतर इथे नंदिनीला आनंद झालेला असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता बघण्याच्या कार्यक्रमाला इकडे ही लोक येऊन पोहोचलेली
झालेले असतात आणि त्याच वेळेला रम्या आता विजयला खोलीमध्ये घेऊन जाते आणि त्याला म्हणत असते, खरं तर आता बघण्याचा कार्यक्रम फार छान झाला आहे, गोड झाला आहे. आणि दोघेजणं बराच वेळ बोलत असल्या कारणाने काव्या विचार करते हे दोघं आले कसे नाही आहेत, म्हणून ती त्यांना बोलवायला निघालेली असते. आता रम्या म्हणत असते, पण मी घातलेली अट तुला माहिती आहे ना. त्यावर विजय म्हणत असतो, हो माहिती आहे ना, म्हणजे ही अट माझी आहे असं दाखवायचं. त्यावर रम्या म्हणत असते, हां अगदी बरोबर बोलतेस तू. असं म्हणून दोघेही जण एकमेकांच्या हातामध्ये हात मिळवतात. कारण आता इकडे लग्न करण्यासाठी रम्याने विजयला एक अट घालायला लावलेली असते आणि ती अट त्याचीच आहे हे त्याने सर्वांना सांगायला लावलेलं असतं आणि त्याचमुळे आता इकडे ते एकमेकांच्या हातात हात घेत असतात. आता हे सगळं काही दृश्य काव्या बोलवायला आलेली असते आणि तेव्हा पाहते. हे सगळं पाहिल्यानंतर काव्याला खूप मोठा धक्का बसतो की विजय आणि रम्या हे एकाच पारड्यातले आहेत की काय, किंवा हे दोघं जण एकच आहेत की काय, असा विचार रम्याच्या मनामध्ये येतो आणि तेव्हा हे दोघेही जण काव्याकडे शॉक लागल्यासारखेच पाहतात. तर आता प्रेक्षकांनो नेमकं काव्याने काय ऐकलेलं असेल हे जाणून घेऊयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.